Although 5 years old, Dhruva thought seriously about what his mother had said. त्यांनी विचार केला की खरंच माझी आई मला काय म्हणाली आहे. ही मूव्ड डीप इन टू द फॉरेस्ट टू मेडिटेट. तो एका अरण्यात गेला की जिथे तो तपस्या करू शकेल. आणि नारद मुनींनी जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि ही वॉन्टेड टू टेस्ट हिज डिटर्मिनेशन, म्हणजे तो किती फर्म आहे त्याच्या डिसिजनवर हे याची टेस्ट घेण्यासाठी ते त्याच्याजवळ गेले. ते गेले आणि हळूच त्यांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि सांगितलं त्याला, माय डिअर ध्रुव, इवन ग्रेट लर्नर सेजेस वेर अनेबल टू फाइंड गॉड इवन आफ्टर प्रॅक्टिसिंग योगा अँड ऑस्टेरिटी. म्हणजे जे संत असतात, सेजेस म्हणजे संत, वेर अनेबल टू फाइंड गॉड, त्यांनाही भगवंताची प्राप्ती झाली नाही. त्यांनी खूप तपस्या केली, अनेक जन्मांपर्यंत योगा केलं तरीसुद्धा. तर मला असं वाटतं की तू तुझ्या घरी परत जावं. तेव्हा ध्रुव महाराज काय म्हणाले नारद मुनींना, माय डिअर लॉर्ड, रिप्लाइड ध्रुव हम्बली, म्हणजे एकदम नम्रतेने म्हणाली, माय स्टेप मदर सुरुची, माझी सावत्र आई सुरुची, तिने मला अतिशय तिच्या शब्दांनी दुःख दिलेले आहे, हार्श वर्ड्स, म्हणजे तिच्या शब्दांनीच मला खूप त्रास झाला आहे. त्याच्यामुळे मी काही तुमचं म्हणणं आता समजून घेऊ शकत नाही. आय वॉन्ट टू ऑक्युपाय अ पोझिशन मोर एक्झाल्टेड अँड इम्पॉर्टंट दॅन एनीवन हॅज एव्हर येट अचीव्ड. म्हणजे मला असं स्थान हवं आहे, पोझिशन म्हणजे स्थान हवं आहे असं, मोर एक्झाल्टेड अँड इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचं, दॅन एनीवन एल्स हॅज एव्हर अचीव्ड म्हणजे जे कुणालाच मिळालं नाही, अढळपद पाहिजे मला. इव्हन बाय माय फादर म्हणजे माझे पितासुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. अँड ग्रँडफादर्स, आणि त्यांनाही ते कधी मिळालेले नाही. अशा ठिकाणी मला जायचं आहे. इफ यू विश टू हेल्प मी देन काइंडली ॲडवाइस मी ऑफ अन ऑनेस्ट पाथ टू फॉलो. म्हणजे जर तुमची इच्छा विश म्हणजे इच्छा, आपण इच्छा करतो, जर तुमची इच्छा असेल की अशा ठिकाणी मला जाण्यासाठी तुम्ही माझी मदत करू इच्छिता आणि एखादा मार्ग सांगू इच्छिता, बाय विच आय कॅन अचीव द गोल ऑफ माय लाईफ, की जेणेकरून मला माझं ध्येय मिळेल, द गोल ऑफ माय लाईफ, तर असं जर काही तुम्ही करणार असाल तर तेवढं मला सांगा. सीइंग ध्रुवाज डिटर्मिनेशन, नारद इन्स्ट्रक्टेड हिम. ध्रुवचं डिटर्मिनेशन पाहून नारद मुनींनी त्याला मार्गदर्शन केलं. द प्रोसेस ऑफ डुईंग पेनान्स टू अचीव द मर्सी ऑफ लॉर्ड नारायण, म्हणजे नारायणांना प्राप्त करण्यासाठी जी काही तपस्या करावी लागते ती करण्याची प्रोसेस नारद मुनींनी ध्रुव महाराजांना सांगितली. Dhruva arrived at Madhuvan forest. He took bath in the Yamuna river. ते मधुवन नावाचं एक जंगल होतं. फॉरेस्ट मीन्स जंगल. ही टूक बाथ इन द यमुना रिव्हर, यमुना नदीतल्या पाण्यात त्यांनी स्नान केलं. बाथ म्हणजे स्नान केलं यमुनेमध्ये. ही डिड नॉट ईट द होल नाईट, रात्रभर काहीच खाल्लं नाही. फॉर द फर्स्ट मंथ म्हणजे पहिल्या महिन्यात. ध्रुव एट ओनली फ्रूट्स अँड बेरीज, फक्त फ्रूट्स खाल्ले आणि बेरीज खाल्ल्या. म्हणजे जसं स्ट्रॉबेरी वगैरे असे हे असतात ना बेरीज, एव्हरी थर्ड डे. फक्त काही पानं, काही फळं आणि बेरीज खाल्ल्यात प्रत्येक तिसऱ्या दिवशी. ही एट जस्ट इनफ टू कीप हिज बॉडी अँड सोल टुगेदर, फक्त जीवनावश्यक गरजा म्हणून त्यांनी त्यांचा स्वीकार केला. आणि आपण असं करायचं नाही, पण आपल्याला आई जेवायला देते ना 2 वेळेस, व्यवस्थित जेवण करायचं. कारण ध्रुव महाराज हे ध्रुव महाराज होते,
पण आपण त्यांच्या ह्या कथेतून बरंच काही शिकू शकतो. इन सेकंड मंथ ही एट वन्स इन 6 days. नंतर सेकंड मंथ दुसऱ्या महिन्यात त्यांनी काय केलं? 6 दिवसातून एकदाच खाल्लं. ही एट ओनली ड्राय ग्रास. त्यांनी काय खाल्लं? फक्त सुकलेली पानं खाल्ली. इन द थर्ड मंथ ही ड्रँक वॉटर वन्स इन 9 days. 9 महिन्यांपर्यंत तिसऱ्या महिन्यात त्यांनी 9 दिवसातून एकदा पाणी पिले. ही रिमेन इन ट्रान्स वर्शिपिंग द लॉर्ड. ते मग्न होते, भगवंतांची पूजा करण्यामध्ये तल्लीन झाले होते, ध्यानमग्न झालेले होते. ही रिमेन इन ट्रान्स वर्शिपिंग द लॉर्ड. द फोर्थ मंथ ही मास्टर द आर्ट ऑफ ब्रीदिंग योगा, प्राणायाम. आपण आपल्या क्लासमध्ये शिकणार आहोत प्राणायाम कसा करायचा. तर तो जो प्राणायाम आहे म्हणजे अगदी त्या लेव्हलचा नाही, पण आपल्या पद्धतीनं छोट्या छोट्या स्टेप्समध्ये. तर त्यांनी योगा आणि प्राणायाम केलं. अँड दस ही इनहेल्ड एअर ओनली आफ्टर 12th day. मग त्यांनी फक्त इनहेल आणि एक्झेल, तर त्यांनी फक्त 12व्या दिवशीच हवा घ्यायचे ते. इन धिस वे ही बिकम कम्प्लिटली फिक्स्ड इन हिज पोझिशन अँड वर्शिप द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड. अशा पद्धतीनं त्यांनी भगवंतांची वर्शिप म्हणजे त्यांनी सेवा केली. द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ भगवंतांची सेवा केली. बाय द 5th month, Dhruva had controlled his breathing so perfectly that he was able to stand on only one leg, just like a column. असं घराचा कॉलम असतो ना, तर 5व्या महिन्यात ते फक्त एका पायावरती उभे राहिले आणि अशी तपस्या करत होते ते तिथे. खूप तपस्या केली त्यांनी. त्याला मराठीत घोर तपश्चर्या असं म्हणू शकतो आपण, नाही का. अँड एकाच पायावरती उभे राहिले ते बराच वेळ. ही कॉन्सन्ट्रेटेड फुल्ली ऑन द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड. ही कुड सी द सुप्रीम विद इन हिज हार्ट. त्यांना त्यांच्या हृदयात भगवंत दिसायला लागले. ऑफकोर्स नो ऑर्डिनरी पर्सन शुड ट्राय टू इमिटेट दिस ॲक्टिव्हिटीज. पण आपण असं करू शकत नाही, आपण सर्वसामान्य माणसं आहोत. पण ध्रुव महाराजांचं डिटर्मिनेशन काय होतं, डिटर्मिनेशन म्हणजे काय, हे आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसं वापरू शकतो, याचा आपण त्याच्यातनं फक्त अर्थ प्राप्त करून घ्यायचा अशा पद्धतीनं. ध्रुवज डेडिकेशन अँड सिन्सिअरिटी प्लीज द लॉर्ड. ध्रुवचं जे डेडिकेशन होतं आणि सिन्सिअरिटी होती त्याच्यामुळे भगवंत प्रसन्न झाले. हेन्स ही अपियर्ड अँड कॉल आउट टू हिम. आणि मग ते प्रकट झाले आणि त्यांनी त्यांना बोलवलं. ध्रुव ओपन हिज आईज द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड श्री नारायण. नारायण शंख, शंख इथे कॉंच, शंख, चक्र, गदा आणि पद्म असं असतं भगवंतांच्या हातात श्री नारायण अवतारमध्ये. आणि भगवंत त्याच्या पुढे होते, पितांबर घातलेलं, गळ्यात वैजयंती माला आहे भगवंतांच्या, आणि स्मित करतायत भगवंत. आणि राईट इन फ्रंट ऑफ द ध्रुव भगवंत त्याच्या समोर आले. ही लुक्ड एक्झॅक्टली द सेम ॲज ही वॉज इन ध्रुवज मेडिटेशन. म्हणजे जे हृदयात दिसत होते ध्रुव महाराजांना, ज्या पद्धतीचे भगवंत, त्याच पद्धतीचे भगवंत आज ध्रुव महाराजांच्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर होते. ध्रुव इमिजिएटली ऑफर्ड हिज रिस्पेक्ट्स. ध्रुवनी काय केलं? पटकन त्यांना नमस्कार केला. बाय बॉविंग डाऊन म्हणजे खाली वाकून. अँड किसिंग द लोटस फीट ऑफ द लॉर्ड. आणि भगवंतांच्या चरणकमलांना नमस्कार केला. अतिशय प्रेमाने भगवंतांनी मग काय केलं? Then the personality of Godhead, Sri Narayan said, My dear Dhruva, you have completed your pious vows. तू अतिशय चांगल्या पद्धतीनं तुझे सगळे घेतलेले वाव्स म्हणजे प्रतिज्ञा पूर्ण केलेल्या आहेस तू. म्हणजे आपण म्हणतो ना, मी हे केलं, करणार आहे, ते करणार आहे. तर ध्रुवनी नुसतंच ते बोललं नाही, तर ते प्रत्यक्ष आचरणात आणलं.
आणि कितीही कष्ट करण्याची तयारी होती त्याची. अँड आय नो देअर इज समथिंग दॅट यू स्ट्रॉंगली डिझायर. आणि मला हे माहिती आहे की यासाठी तुला काहीतरी एक काहीतरी इच्छा आहे तुझी यामागं. वेनेवर यू विश आय विल मेक इट कम ट्रू. आणि तुझी जेव्हा पण इच्छा असेल त्यावेळेस मी ती तुझी इच्छा पूर्ण करेन. आणि अशा पद्धतीनं भगवंतांनी ही टच्ड ध्रुवज हेड विथ हिज काउंशेल. शंखानी ध्रुवच्या डोक्याला त्यांनी स्पर्श केला. आणि जेव्हा नारायणांनी ध्रुवला स्पर्श केला, ध्रुव इन्स्टंटली बिकेम परफेक्टली अवेअर ऑफ वैदिक कन्क्लुजन्स अँड अंडरस्टूड absolutely the Vedic conclusion and understood the absolute truth and his relationship with all living entities. म्हणजे तत्क्षणी ध्रुव महाराजांना आत्मसाक्षात्कार झाला. मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, माझा त्यांच्याशी संबंध काय आहे, बाकीच्या जीवांचा त्यांच्याशी संबंध काय आहे, अशा प्रकारे त्यांना लक्षात आलं. ओ माय लॉर्ड, बिकॉज आय वॉन्टेड मोर वेल्थ and more power than anyone else in the world, I have been performing severe penance and austerity. As a result, I have been purified. म्हणजे ध्रुव काय म्हणाला, ओ माय लॉर्ड, बिकॉज आय वॉन्टेड मोर वेल्थ, जे करून मला काय हवं होतं, संपत्ती हवी होती, आणि पॉवर म्हणजे शक्ती हवी होती, दॅन एनीवन एल्स इन द वर्ल्ड, जगातल्या कुणाहीपेक्षा सगळ्यात जास्त सत्ता आणि संपत्ती ही मला हवी होती. आय हॅव बीन परफॉर्मिंग सिव्हिअर पेनान्स अँड ऑस्टेरिटी. आणि त्यासाठीच मी ही तपश्चर्या करत होतो. आणि ॲज अ रिझल्ट आय हॅव बीन प्युरिफाईड. आणि त्याचा रिझल्ट म्हणून तपस्या केल्यामुळे मी काय झालो, शुद्ध झालो. अँड नाऊ आय रिअलाइज हाऊ फुलिश आय हॅड बीन. आणि आता मला समजलं की हाऊ फुलिश आय हॅड बीन, मी किती मूर्ख होतो. आय वॉज सर्चिंग फॉर ब्रोकन पीसेस ऑफ ग्लास. म्हणजे मी तुटलेल्या काचेच्या तुकड्यांना शोधत होतो. बट आय हॅव फाउंड यू माय लॉर्ड. पण मला तुमची प्राप्ती झाल्यामुळं मला आता तुम्ही प्राप्त झालेले आहात, की तुम्ही म्हणजे एका अतिशय व्हॅल्युएबल ज्वेल, एखाद्या उत्तम रत्नासारखे आहात की ज्याची किंमत खूप आहे. देअरफॉर आय एम सो सॅटिस्फाईड दॅट आय डू नॉट विश टू आस्क एनिथिंग फ्रॉम यू. त्याच्यामुळे मला तुमच्याकडून आता काहीच नको आहे. आणि जस्ट टू सी यू इज रिवॉर्ड इनफ. म्हणजे तुम्हाला पाहूनच मला आता खूप प्रसन्न आणि शांत वाटतंय. द लॉर्ड ब्लेस्ड हिम विथ द हायेस्ट प्लॅनेट ध्रुवलोका अँड डिसअपियर्ड. मग त्यावेळेस भगवंतांनी त्याला ध्रुवलोक म्हणून एक लोक असतो त्या ठिकाणी अढळपद दिलं. आणि मीन व्हाईल, आणि त्याच क्षणी नारद मुनी टोल्ड किंग नॉट टू वरी अबाउट ध्रुव. त्यावेळेस ते गेलेले होते त्याच आसपास त्या उत्तानपाद राजाकडे. तर ध्रुवची काळजी करू नका असं उत्तानपाद राजाला सांगितलं. व्हेन ध्रुव रिटर्न अ ग्रँड रिसेप्शन वॉज प्रिपेअर्ड फॉर स्मॉल बॉय. एक खूप मोठ्या असं रिसेप्शन, अन्न, वस्त्र, जेवण, नगारे वाजतायत, खूप चांगल्या पद्धतीचं रिसेप्शन केलं ध्रुवसाठी उत्तानपाद राजांनी. द किंग लेटर रिटायर्ड अँड हँडेड हिज किंगडम टू ध्रुव. त्यानंतर राजांनी संन्यास घेतला आणि ध्रुव महाराजांना सगळं राज्य सोपवलं. आणि ध्रुव महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. ही रूल्ड फॉर 36,000 years. 36,000 वर्ष त्यांनी राज्य केलं. ॲट द एंड ऑफ हिज लाईफ ध्रुव महाराज लेफ्ट हिज किंगडम. ही मेड हिज वे टू लश फॉरेस्ट. आणि त्यानंतर काय झालं, ध्रुव महाराजांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटी ते सगळं सोडून दिलं आणि ते अरण्यात गेले, फॉरेस्टमध्ये गेले. द हिमालयाज नोन ॲज बद्रिकाश्रम. बद्रिकाश्रममध्ये गेले, हिमालयाच्या तिकडे. देअर ही मेडिटेटेड ऑन लॉर्ड. पुन्हा त्यांनी तपस्या केली आणि पूर्ण योगामध्ये स्थित झाले. इन हिज लास्ट डे ऑन अर्थ अ गोल्डन एरोप्लेन डिसेंडेड आउट ऑफ विच केम 2 पर्सनल असोसिएट्स ऑफ लॉर्ड विष्णू. आणि शेवटच्या दिवशी काय झालं,
एका सोनेरी विमानामध्ये विष्णुदूत आले आणि त्याच्यामध्ये विष्णूंचे दूत पण होते आणि ध्रुव महाराजांना ते घेऊन गेले. ही वॉज टेकन टू हिज ओन स्पेशल प्लॅनेट कॉल्ड ध्रुवलोक. नारायणांनी प्रॉमिस केलं होतं ना ध्रुव महाराजांना की मी तुम्हाला एक ध्रुवलोक म्हणून गिफ्ट करेन. तर अशा ठिकाणी ते विष्णुदूत घेऊन गेले. विच वुड नॉट बी डिस्ट्रॉईड इवन ॲट द टाईम ऑफ युनिव्हर्सल डिस्ट्रक्शन. म्हणजे जेव्हा युनिवर्ससुद्धा जेव्हा नष्ट होते त्यावेळेससुद्धा तो तारा नष्ट होत नाही आणि अढळ असतो. आणि ध्रुव ताऱ्याकडून पाहूनच आपण समजू शकतो की ही उत्तर दिशा आहे. रात्रीच्या वेळी आकाशामध्ये आई बाबांना कुणाला तरी घेऊन जाऊन विचारू शकता तुम्ही. टू धिस व्हेरी डे ध्रुव महाराज स्टील रूल्स द बिगेस्ट स्टार इन द नाईट स्काय, द पोल स्टार. आजसुद्धा ध्रुव महाराज तिथे राज्य करतात आणि सगळ्यात उत्तम तारा आहे तो इन द नाईट, रात्रीच्या वेळेस. इफ यू लुक अप टू नाईट यू माईट इव्हन सी इट. आणि रात्रीसुद्धा तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला ध्रुव महाराज दिसतील. अशा प्रकारे ध्रुव महाराजांनी त्यांचं आयुष्य सार्थकी लावलं. आणि त्यांच्यातली मोस्ट अडोरेबल व्हॅल्यू आपण म्हणू शकतो चांगली म्हणजे डिटर्मिनेशन आणि त्यांची भक्ती भगवंतांची. तर अशा पद्धतीनं आपण ध्रुव द स्टार डिव्होटीची गोष्ट आज कंप्लीट केली. आणि आय थँक यू व्हेरी मच दोज हू आर लिसनिंग और सीइंग दिस व्हिडिओ. सो आय वुड लाईक टू थँक यू and please continue to see more uploads for the stories. Thank you.